परत जर माझ्या बाबांच्या वाटेला गेलास ना तर मी विसरून जाईन की तू माझ्या आत्याचा नवरा आहेस. काय रे, शेवटी दाखवलास ना तू तुझा खरा रंग. अरे तुझ्यात हिंमत नव्हती म्हणून तुझ्या त्या गुंड पोराला पाठवलंस काय मला मारायला. लय मोठी चूक केलीस तू, लय मोठी. सोडणार नाही मी, नाही सोडणार. कधीपासून काढतोस यार मेहंदी तू? असू दे ग कीर्ती, असे कितीसे दिवस उरलेत आता लग्नाला मला सांग. थोडेच दिवस उरलेत आणि आता दादा ताईचे लाड करतोय तर करू दे ना. दादा सावकाश सावकाश होऊ दे मेहंदी, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही कसं आहे, ताई आता दुबईला गेली तर मग काय, तेव्हा कोण मेहंदी काढणार? तेव्हा ना आपण दंगा करू आणि हिला ना व्हिडिओ कॉल करू. किती मज्जा ना ही कीर्ती. अगं त्यानंतर दादा आपल्या दोघींचाच फक्त, दादा आपल्या दोघींचेच लाड करणार, आपल्या दोघींच्याच हातावर मेहंदी काढणार. अगं हे किती भारी आहे ना. हिला ना आपण सगळं लाईव्ह टेलिकास्ट करून दाखवू काय? हा आणि हो ग, मी तर विसरूनच गेले. हा पण प्रीतीताई, तू काही टेन्शन घेऊ नको. हा, ज्योतिताई म्हणाली तसं रोज मी तुला व्हिडिओ कॉल करत जाईल. म्हणजे आम्ही कुठे जर मिसळ पाव खायला गेलो तर मग केला व्हिडिओ कॉल, हॉटेलला गेलो तर केला व्हिडिओ कॉल, पंचवटीला गेलो व्हिडिओ कॉल, इगतपुरी व्हिडिओ कॉल, पांडवलेणी व्हिडिओ कॉल, सगळीकडे व्हिडिओ कॉल. तुम्ही दोघी गप्प बसा. हे असं बोलू नका. दादा तू तरी सांग ना त्यांना. ए ज्योती आणि कीर्ती, काय चाललंय ग? ताईशी असं वागतात का? नाहीतर काय. तपोवनला गेलो. दादा तू पण त्यांच्या बरोबर जा बाबा, बोलू नको. नाही ग बाळा, गंमत केली मी तुझी. काय रे? काय चाललंय? का छळताय बिचारीला? ती सासरी गेली ना, सगळ्यात जास्त तुम्हीच रडणार आहात तिच्या आठवणीने. हे मात्र खरं आहे. आठवण येणार आहे प्रीतूची फार. लहानपणी भातुकली खेळायचीच, आठवतं का? तेव्हा पण नवरी बनून सजायचीस, नटायचीस, आणि आता खरोखर नवरी बनवून लांब चाललीस. ए दादा तू आता इमोशनल स्पीच वगैरे नको देऊ. मी काही इमोशनल स्पीच तुम्ही वगैरे काय देत हे? नाही. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा ती लहानपणी भातुकली खेळायची तेव्हा मीच तिला नवरी म्हणून नटवायचो की नाही? हो. हा, मग आता सुद्धा मीच तिला नवरी म्हणून सजवणार आहे, नटवणार आहे. असा तयार करतो ना प्रीतूला. बघा, सुजयनी तिला बघितलं ना की तिला परत एकदा वाटेल आपण आयुष्यातला बेस्ट डिसिजन घेतलाय. बेस्ट बेस्ट बेस्ट. तिचा भाऊ जिवंत असेपर्यंत तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही भासणार. चला मग आपल्या प्रीतीताईचं लग्न एकदम जोरात होणार आहे बाबा, मला खूप भारी वाटतंय. अभि, सगळी सोंग घेता येतात, पैशाचं घेता येत नाही. आहेत पैसे माझ्याकडे. हे बघ, अभि अरे एवढे पैसे तुझ्याकडे? केले मी मॅनेज. आई तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार. माझ्या बहिणीच्या सुखापुढे मला जगातली कुठलीही गोष्ट महत्वाची वाटत नाही. अभिजित, आहेस का घरात? आलो आलो. हे बघ, ही पार्टी आणली तुझ्या रिक्षासाठी. तुझ्या रिक्षाबद्दल सगळं सांगितलेलं आहे त्याला. आता तुला काय व्यवहाराचं बोलत असेल ते बोलून घ्या आपसात. आधी रिक्षा बघून घ्या ना तुम्ही, एकदम टॉप कंडिशन मध्ये, काही प्रॉब्लेमच नाही. काय चाललंय दादा हे सगळं? अगं एक काम करा, तुम्ही तिघी आत जा, मी यांच्याशी बोलतो आणि आत येतो. जा. अजिबात नाही. हे काय चाललंय आम्हाला कळायलाच हवं. मी आपली रिक्षा विकतोय. प्रीती ऐक, मी काय म्हणतोय, तू का माझं ऐक. केलंस तू असं माझ्या लग्नासाठी? हे मॅनेज करतोयस का तू? दादा तुझ्या डोक्यात हा विचार तरी कसा आला की माझं लग्न थाटामाटात व्हायला पाहिजे म्हणून आपण आपली रिक्षा विकून टाकायची, म्हणजे एका दिवसाच्या आनंदासाठी आपण आपल्या रिक्षाबरोबर असलेलं आयुष्यभराचं नातं तोडून टाकायचं? दादा मला माहिती आहे तुझा आपल्या रिक्षावर किती जीव आहे ते, आणि हे सगळं तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी. तू जरा माझं ऐकून घे ना.
लग्न आयुष्यात एकदाच होतं का फक्त? रिक्षा काय आपल्याला दुसरी मिळेल? दादा दुसरी मिळेल, पण ही रिक्षा नसेल ना. मान्य आहे, नवीन रिक्षा मिळेल, पण ते फक्त वाहन असेल. मला सांग, आपण जे क्षण जगलो ते नवीन रिक्षेसोबत जगू का परत? आपण शून्यापासून प्रवास सुरू केला ना या रिक्षेबरोबर. बघ तिने आज कुठला पल्ला गाठलाय आणि तू तिला असं अचानक विकून टाकतोयस. दादा मला नाही पटत आहे. मला काय मुळात आम्हा कुणालाच पटत नाहीये. दादा या रिक्षेने आपली सगळी सुख दुःख पाहिली. आपण जी जी स्वप्न बघितली ती सगळी या रिक्षेने पूर्ण केली. आणि उद्या अचानक ही रिक्षा नसणार. हे बरोबर नाहीये दादा, बरोबर नाहीये. बरोबर बोलते दादा ज्योती. आपली रिक्षा जिवंत नसली तरी आपल्या घरची मेंबर आहे, आणि घरातल्या एका मेंबरच्या सुखासाठी दुसऱ्या मेंबरला विकायचं नाही. दादा माझ्या लग्नासाठी आपल्याला आपली रिक्षा विकावी लागत असेल तर मला हे लग्नच नकोय. काय बोलतेस तू? अजिबात असं काही बोलायचं नाही. मला माहितीये या रिक्षेत आपल्या सगळ्यांचाच जीव अडकलाय ग, पण हे लग्न आहे, देणं घेणं असतं, त्यात काहीतरी करावंच लागेल ना. दादा हे बघ, व्यवहाराचं जे काही असेल ते आपण नंतर बघू, पण आत्ता आपण आपली रिक्षा विकायची नाही म्हणजे नाही. बघ नाही दादा, नाही. चल दादा. दादा माफ करा, पण आम्हाला ही रिक्षा विकायची नाहीये. अहो अभिजितने सांगितलं होतं त्याला रिक्षा विकायची आहे म्हणून. हो सांगितलं असेल, पण आत्ता आम्हाला ही रिक्षा विकायची नाहीये. काही ॲडव्हान्स असेल तर आम्ही तो परत करू, पण आता तुम्ही प्लीज या. अहो याला काय अर्थ आहे? अहो विकायची नव्हती तर मग आधी सांगायचं आम्हाला. तसं उगाच पार्टीला घेऊन आलो आणि आमचा वेळही वाया गेला. हो बरोबर आहे, त्यासाठी सॉरी म्हणते मी, पण तुम्ही प्लीज या आता. चला. जे झालं ते झालं, पण यापुढे तू असं काही केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. हाय शपथ, अगं तुझाच विचार करत होतो मी. हे तुला उचकी लागली का? तुला जर थाटामाटातच लग्न करायचं होतं तर एखाद्या श्रीमंत घरची मुलगी बघायची ना. माझ्याशी काय लग्न करतोयस? मी माझ्या दादाची रिक्षा विकून तुझ्या कुठल्याही डिमांड्स पूर्ण करणार नाहीये. अगं प्रीती, तू काय बोलतेस? तू कसल्या डिमांड्स आणि काय? अभि रिक्षा का विकतोय? त्याशिवाय पैसे येणार नाहीत आणि तुझ्या डिमांड्स पूर्ण होणार नाहीत. नाही, तू लग्नात छान मिरवशील, तुझी हौस पूर्ण करून घेशील, पण माझ्या दादाचं काय? तो आयुष्यभर कर्जात बुडेल ना, आणि मग पैशांसाठी दारोदारी फिरत बसेल. अगं प्रीती, तू जरा शांत हो आधी. ऐकून तरी घे. तू फोन आधी स्पीकरवर टाक. बोल. अभिजित, अरे काय चाललंय तुझ्या डोक्यात? का विकतोस तू ती रिक्षा? हे बघ अभि, एक गोष्ट तू लक्षात घे. तू तुझ्या काळजाचा तुकडा काढून मला देतोयस. तुझ्या बहिणीचा हात तू माझ्या हातात देतोय. माझ्यासाठी एवढं खूप आहे रे. मला आणखी काहीच नकोय अभि. अभि ट्रस्ट मी, तू खूप केलंस रे मित्रा. अरे तू प्रीतीला लहानाचं मोठं केलंयस, तिचा शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च, तिला हवं नको ते सगळं तू आणून दिलंस. त्यामुळे ह्याच्या पुढे सगळा खर्च हे सुजयराव करतील. कळलं काय?